100 साडी रियूज प्रोजेक्टमधली ही माझी 13वी साडी. काल आपण कटिंग पाहिली, आज आपण स्टिचिंग पाहूया. साडी अशी होती, ग्रीन कलरची साडी आणि बॉर्डर गोल्डन कलरचा. स्टिचिंगला सुरुवात करूया. सर्वात आधी अस्तरचा भाग आणि साडीचा भाग जॉईंट करून घेऊया योक पार्टचा, आणि एक्स्ट्राचा जो आहे तो कट करून घेऊया. कॅनव्हासला इथे मी गळा कट करून घेतलेला आहे कॅनव्हासमध्ये, आणि तो आता गळ्याला जॉईंट करून घेऊया कॅनव्हास नीट. हा पुढचा गळा आहे. पाव इंचाने सिलाई मारत यायचे कॅनव्हासला. तुम्हाला कॅनव्हासचा डिटेलमध्ये व्हिडिओ हवा असेल कसं कट करायचं तर मला सांगा कमेंट्समध्ये, मी त्याचा वेगळा व्हिडिओ बनवते. कॅनव्हास इथे जॉईंट करून झालेला आहे, सिलाई मारून झालेला आहे कॅनव्हासवरती गळ्याला. आता कॅनव्हासला कट्स लावून घ्यायचे आहेत. पाव इंचांवरती जिथे सिलाई आहे तिथे छोटे छोटे कट्स लावायचे आहेत गळा पलटी करण्यासाठी. गळा पलटी करून परत एकदा किनारची टीप नाही तर दाब टीप मारूया. हा झाला पुढचा गळा. आता मागचा गळा बघूया. मागच्या गळ्यासाठी पण आधी जो योक पार्टचा जो अस्तरचा भाग आणि साडीचा भाग आहे तो दोन्ही जॉईंट करून घ्यायचे सिलाईने. मागचा जो गळा आहे तो असा स्क्वेअरमध्ये बनवलेला आहे. कॉलरचा आहे, ड्रेस जो आहे तो कॉलरचा आहे. कॉलरच्या खाली बॅकनेक असा येणार आहे हा स्क्वेअरमध्ये. ह्याचा मी आधीच कॅनव्हासवरती शेप काढून कॅनव्हास रेडी करून घेतलेला आहे. आता गळ्याचा मध्य काढायचा आहे, छाट द्यायचं आहे एक. त्याच्या खाली 2.5 इंचांवरती मार्क करायचं आहे, आणि 2.5 इंचांवरती मार्क करून झाल्यानंतर हा जो कॅनव्हास आहे गळा तो जॉईंट करायला सुरुवात करूया. त्या मार्कवरती बरोबर ते कॅनव्हास पेपर ठेवून आधी एक स्ट्रेट सिलाई मारून घेऊया, जेणेकरून जेव्हा आपण गळ्यासाठी सिलाई मारणार साईडने तेव्हा तो कॅनव्हास आणि खालचा जो कापड आहे तो हलणार नाही. आता गळ्याचा शेप देत सिलाई मारत येऊया. कॅनव्हास जो आहे तो आतमधला तो कट करून घ्यायचा आहे. पाव इंचांवरती ठेवून कट करायचं आहे. चारी बाजूनी कट करून झाल्यानंतर कट्स लावायचे आहेत. कट्स लावणं जरुरी आहे, नाहीतर गळा नीट पलटी होणार नाही. कट्स लावून घ्यायचे आहेत आणि मग गळा जो आहे तो आतमध्ये पलटी करायचा आहे. परत एकदा किनारची टीप मारून घ्यायची गळ्याच्या भोवती, गळा नीट दिसण्यासाठी, फिनिशिंग नीट येण्यासाठी. चारी बाजूने सिलाई मारून झालेलं आहे. हा झाला आपला मागचा गळा. आता जो खालचा जो घेर आहे ए लाईनमध्ये कट केला होता त्याला इथे जॉईंट्स बसणार आहेत, ते सिलाई मारून घेऊया. हे बघा कसं मी ठेवून दाखवते तसंच सिलाई मारायचं आहे. दोन्ही साईडला असेच बसणार आहेत, आणि हा फक्त मी एकच साईड दाखवते, पण दोन्ही साईडला असेच जॉईंट करायचे आहेत कळी. सिलाई मारायचे दोन्ही बाजूला, कारण आपल्याकडे पन्ना छोटा होता साडीचा म्हणून जॉईंट बसणार आहे इथे. इकडे पण असं सिलाई मारून घ्यायचं आहे. अस्तरसाठी पण सेम तसंच करायचं आहे. दोन्ही साईडला जॉईंट्स बसणार आहेत, ते आधी सिलाई मारून घ्यायचं आहे. जॉईंट्स सिलाई मारून घ्यायचे आहेत दोन्ही साईडला. अस्तरचे पण मी एकाच साईड दाखवते, पण दोन्ही साईडला जॉईंट्स असेच सिलाई मारून घ्यायचे. दुसऱ्या साईडला पण मी दाखवते बघा मी कसं ठेवलेलं आहे. हे बघा असंच ठेवून सिलाई मारून घ्यायचं आहे. सिलाई मारून झाल्यानंतर दोन्ही असं नीट ठेवून मधून कट करून घ्यायचं आहे फ्रंट स्लीटसाठी. हे बघा कट करून झाल्यानंतर आपला जो फ्रंटचा आहे भाग तो असा दिसेल, आणि अस्तरचा पण जो आहे घेर तो मधून कट करून 2 भाग करून घ्यायचे आहेत. आता साडीच्या जो कापडावरती अस्तरचं कापड ठेवून सिलाई मारून पलटी करून घ्यायचं आहे. दोन्ही साईडला स्लीटच्या दोन्ही साईडला असंच करायचं आहे. सिलाई मारून घेऊन नंतर पलटी करायचं आहे ते. हे बघा मी कशी मारते आहे. पाव इंचावरती किंवा अर्धा इंचावरती सिलाई मारून घ्यायचं आहे. खाली तिकडे थांबायचं आहे, आणि जो अस्तरचा भाग आहे तो 2 फोल्ड करून सिलाई मारून घ्यायचं आहे. तुम्ही आधीही सिलाई मारून घेऊ शकता अस्तरचा भाग, नंतर जॉईंट करू शकता, पण मी विसरले होते ते मारायचं म्हणून आत्ता मारून घेते आहे. नंतर जर आपण जॉईंट करून झाल्यानंतर सिलाई मारायला नाही जमणार आणि फिनिशिंग नीट नाही येणार, म्हणून 2 फोल्ड करून खालून 2 फोल्ड करून झाल्यानंतर बघा परत जी राहिलेली सिलाई आहे ती स्टार्ट करूया. परत पलटी करून परत एक सिलाई मारत यायचं आहे, किनारची टीप मारत यायचं आहे. स्लीटच्या इकडचं आहे. आता खाली जो दिसतोय जो साडीचा कापड आहे तो हलकासा 2 फोल्ड करायचं आहे त्याला, आणि सिलाई मारत सिलाई पूर्ण करायची आहे. हे मी एक स्लीटचं दाखवले, दुसऱ्या स्लीटचंही तसंच करायचे, म्हणजे 2 भाग असतात ना फ्रंटचे.
हे बघा, नंतर हे असं दिसेल आपला. हा झाला एक भाग. दुसरा भागही असंच तयार करायचा आहे. नंतर जो कमर उंचीच्या तिथे अस्तर आणि जो मेन फॅब्रिक आहे तो असं सिलाई मारून जॉईंट करून घ्यायचं आहे. हे दोन्ही स्लिट्स आपले तयार झालेले आहेत इथे. आता जो वरचा योक पार्ट आहे त्याला हे दोन्ही स्लिट्स अटॅच करून घेऊया. आधी मध्य काढायचं आहे. बरोबर मध्यवर्ती तो स्लिट यायला हवा. दोन्ही पार्ट्स असे ठेवून नंतर अर्धा इंचावरती सिलाई मारत यायचं आहे दोन्ही साईडला. दोन्ही साईडला असंच करायचं आहे. इथे आपण सिलाई मारत घेऊया. स्लीटसाठी एक गोष्ट लक्षात ठेवा, कमरेच्या इथे एक सिलाई येणार आणि जिकडे आपला स्लीट चालू तिथे सिलाई येणार. पण जिथे बाजूला आपण फिटिंगची सिलाई मारणार तिकडे जॉईंट करायचं नाही, ते नंतर जॉईंट करायचं आहे. जेव्हा आपण फिटिंग करणार गाऊनला तेव्हा जॉईंट करायचं. आता अर्धा इंचावरती सिलाई मारत यायचं आहे आणि हे स्लीट्स वरच्या योक पार्टला जॉईंट करायचं, अटॅच करायचं आहे. एक लावून झाला तर दुसरंही लावून घेऊया. आता जो वरचा बॉर्डर आहे मी लावणार होते तो मी लावून बघते की पूर्ण ब्रॉड जो बॉर्डर आहे तो छान दिसेल की कसं आपण लावू शकतो. मी पूर्ण लावून पाहिला पण जेवढा लूक छोट्या बॉर्डर लावण्यामध्ये होता तेवढा मोठ्या लावण्यामध्ये येत नव्हता. म्हणून मग मी जे बॉर्डर आहे ते कट करून टाकले. कट करून बॉर्डरचा फक्त एक पट्टी मी दोन्ही साईडला गळ्याच्या भोवती लावण्याचा विचार केला आणि परत लावून पाहिला तर तो जास्त छान दिसत होता. तसंच सुरुवात केली. वरून सुरुवात केली गळ्याच्या इथून लावायची. पूर्ण खालती घेरपर्यंत लावला आहे आणि आता खाली बॉर्डर असं लावून बघितलं आहे की कसं दिसतंय. तो पण छान दिसत होता. आता जो मागचा जो घेरचा भाग आहे तो आपण जॉईंट करून घेऊया. कमरेच्या तिथे अस्तरचा भाग आणि साडीचा भाग दोन्ही जॉईंट करून घेऊया. बाजूचे जॉईंट्स आहेत ते आपण आधीच सिलाई मारून घेतलेली आहे. मी दाखवली आधीच कसं करायचं आहे. आता जो बॅक साईडचा जो योकचा पार्ट आहे मागचा भाग तो आणि खालचा घेर हे दोन्ही अटॅच करून घेऊया. सिलाई मारून घेऊया अर्धा इंचांवरती. सिलाई मारून झाल्यानंतर पूर्ण ते ओपन करून वरती 5 इंचांचा सिलाई परत किनारची टीप परत मारायची आहे जेणेकरून फिनिशिंग नीट येईल तसं. आता पुढचा भाग आणि मागचा भाग एकावरती एक ठेवून शोल्डर जॉईंट करून घ्यायचे आहेत. दोन्ही साईडचे जे शोल्डर आहेत दोन्ही साईडचे शोल्डर जॉईंट करून घ्यायचे आहेत आणि जो आपला कॉलर आपण बसवणार आहोत तो कॉलर लावून घ्यायचा आहे. कॉलरचा मी इथे सिलाई नाही दाखवली आहे. जर तुम्हाला कॉलरचा व्हिडिओ हवा असेल की कसा लावायचा तर त्यासाठी सेपरेट एक व्हिडिओ बनवते. हवा असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा. सगळं दाखवत बसले तर व्हिडिओ खूप मोठा होणार. कॉलर बघा असा बसलेला आहे. कॉलर बसून झालं आहे. आता आपण भाई लावून घेऊया. भाईसाठी नेहमी सेंटर जो शोल्डरचा सेंटर आणि भाईचा सेंटर असतो तो एकावरती एक ठेवून भाई लावायला सुरुवात करायची. आधी एक साईडचा मग दुसऱ्या साईडचा. ह्याने काय होईल की बरोबर मध्यावरती मध्य बसेल. जर तुमच्या साईडने कापड जास्त कमी जास्त झाला तर ते नंतर ॲडजस्ट करता येईल. एक साईड बसवून झाली आहे. आता दुसऱ्या साईडही बसवून घेऊया. इथे भाई लावून झालेली आहे. भाईची मी एकच भाई दाखवली. दुसरी साईडची बाही मी लावून घेतलेली आहे. नंतर जो फॉल बाहीला असंच होता तो नंतर काढून टाकलेला आहे. फिटिंगची सिलाई मारून घेऊया. आपलं जेवढंही फिटिंग असेल त्यावरती मार्क करायचं आहे आणि फिटिंगची सिलाई मारून घ्यायची आहे. कमरेच्या खाली 3 इंचांपर्यंतच सिलाई मारून घ्यायची आहे. त्याच्या खाली जॉईंट करायचं नाही. 3 इंचांपर्यंतच फिटिंगची सिलाई मारायची आहे. बघा आता वरून सिलाई मारत यायचं आहे. वरून नीट आपण जेवढं मार्क केलेलं आहे आपलं फिटिंग त्यावरती सिलाई मारत यायचं आहे आणि कमरेच्या खाली फक्त 3 इंचांपर्यंतच सिलाई मारायचं आहे. त्यानंतर दोन्ही अस्तरची सिलाई एक आणि दोन्ही साडीच्या कापडाची सिलाई एक. दोन्ही जॉईंट करायचं नाही आहे. दोन्ही अस्तर, पुढचं अस्तर आणि मागचं अस्तर हे दोन पकडून एक सिलाई करायची आहे आणि पुढचा जो साडीचा भाग आहे तो आणि मागच्या साडीचा भाग आहे ते दोन पकडून एक सिलाई करायची आहे. काही डाऊट असेल तर कमेंट्समध्ये सांगा. हे फिटिंगची पण मी एक साईडचीच सिलाई दाखवली आहे. दुसऱ्या साईडची मी करून घेतलेली आहे आणि खालचा जो आहे तो डबल फोल्ड करून
शिलाई मारत घ्यायचे. खालचा जो कॉर्नर आपला आहे धागे निघणार नाही असं 2 फोल्ड करून शिलाई मारत ते पूर्ण करायचं आहे. त्यानंतर त्याला मी बॉर्डर लावलेला आहे. बॉर्डर बघा मी कसं लावलेलं आहे. एक तर आपला वरून खाली छोटा बॉर्डर आलेला होता ना, ते सोडून त्याच्या साईडने म्हणजे बघा इथे मी दाखवली आहे कसं शिलाई आपल्याला मारायचं आहे. हा जो आपला आहे तो छोटा बॉर्डर आहे ना, त्याच्या बाजूने मी सुरुवात केली आहे. कारण जर मी त्याच्यावरून सुरुवात केली असती तर आपला अस्तर आतमध्ये अडकला असता शिलाईमध्ये. म्हणून मी अस्तर साईडला करून त्याच्या बाजूने शिलाई मारायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यावरती ठेवलं आणि त्याच्या बाजूने शिलाई मारायला सुरुवात केली आहे बॉर्डरचा. आणि पूर्ण बॉर्डर हे जो घेर आहे आपला त्या घेरच्या चारी भोवती असं बॉर्डर लावून फिनिशिंग दिलेलं आहे. हा जो साडीचा जो गाऊन आहे तो तुम्हाला कसा वाटला तो कमेंट्समध्ये सांगा. ह्या साईडला पण सेम तसंच केलेलं आहे. आपला जो छोटा बॉर्डर आहे त्यावरती हा नेलेला नाही आहे बॉर्डर, त्याच्या बाजूने लावलेला आहे कारण आपला अस्तर अडकला असता मध्ये शिलाईच्या मध्ये. स्टिचिंग पूर्ण झालेलं आहे. थँक्यू.